वहिनी साहेब, ओ वहिनी साहेब, उठा उठा, दिवाळी आली. वहिनी साहेब, उठा उठा, दिवाळी आली, उठा. कुठे गेले? कोण उघडला दरवाजा? गोंडस, अरे तुम्ही इकडे, उठा उठा, दिवाळी आली. ते पुष्पा काकींनी तुम्हाला बोलावलं होतं याला. कुठे? ते नसतं का ते दिवाळीचं? हा, अहो वहिनी साहेब, ते तेजा दादाला उठणं लावायला. त्यांना सांग मी येते म्हणून. पण ते लगेच बोलावलं होतं. हो, लवकर लगेच. हो, येत आहे ना? येते म्हणाले ना. हा, उठा उठा, दिवाळी आली, उठा उठा, दिवाळी आली. बापरे, आता याला उठणं पण लावायचंय. ह्या वर्षभरात काय काय करावं लागणार आहे देव जाणे. वा, जाऊ बाई, छान मन लावून काम चाललंय तुमचं. नाही, तू कधी आलीस ग? चल मिळून दिवे लावूया. दिवे नाही, फटाके लावूयात. अगं तर हे काय माझं वय आहे का फटाके वाजवायचं? अगं वय नसलं तरी फटाके वाजवायला आवडतच की तुला. काय माहिती तुझं? फटाके कसे वाजवायचे, त्यातली दारू कुठं आणि कधी वापरायची हे तर तुला चांगलंच माहिती नाही का? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला माही? आता आम्हाला काय म्हणायचंय ते ज्याला त्याला बरोबर कळतं. आणि एकदा का कळलं की वळतं. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की तुझ्या बाबतीत जे काही घडतंय ते सगळं माझ्यामुळं घडतंय? खरं तर ना, दिवाळीचा सण आहे, मला सणावाराचा हा विषय काढायचा नव्हता. नाही, पण आता स्पष्टच बोलते. कसं आहे ना माई, उगाच कोड्यात बोलणं मला आवडत नाही. आणि माझ्यावर बोट तर नकोच नको. त्या दिवशी पण तू मला विचारत होतीस की खाटी गल्लीत मी गेले होते का. माझीच उलट तपासणी घेत होतीस. इतक्या वर्षात हेच ओळखलंस का मला? अगं बाई, हा जो साळसूतपणाचा आव आणून बोलता ना तुम्ही, लय आवडतं आम्हाला. किती गोड बोलता तुम्ही. एवढंच ओळखलं का आम्हाला? चांगलंय. पण जाऊ बाई, या घरात कोण कसं आहे, काय करू शकतं, कुठं जाऊ शकतं, किती बोलू शकतं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि आम्ही तर तुम्हाला फक्त तुमच्या सवयी सांगत होतो. जाऊ बाई, आकाशात उडणाऱ्या पक्षाचे पंख मोजतो आम्ही. हा, आता वयानुसार आमचे केस पिकलेत, पण नजर शार्प आहे आमची. बसून घ्या. काय? घाम दरदरून घाम फुटलाय तुम्हाला. एवढं छान नटलाय, असा घाम आला बरं दिसत नाही. बसून घ्या. अगं ते हे दिवे लावलेत ना, त्याच्या त्या गरम वाफेमुळे. काय पण असू द्या, जाऊबाई, आमच्या जाऊबाईंना दिवाळीच्या धमाकेदार शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची जाओ.
तुम्ही ए हॅलो, काय 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 चाललंय काय नक्की? कुठं काय काय नाही चाललंय, माझं काय चालेल. काहीच नाही. मग त्या आरशात बघून असं स्टॅच्यू सारखं काय उभा होता? काय नाही नाही, दात काढायला काय झालं? ते तुम्ही स्वतः एकदा आरशात बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल. किती निर्लज्ज असशील रे तू. तू माझ्याकडे बघत बसला होतास? हो, काय काय बोलताय तुम्ही? हा, तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःवरून उडून काय घेताय मला कळत नाही. मी स्वतःला आरशात बघून हसू शकत नाही काय? तसं पण आज तुम्ही शुक्राची चांदणीच दिसताय. काय काय शुक्राची काय? परत बोल. हा, म्हणजे ऐकलं तुम्ही. परत बोललो काय? शुक्राची चांदणी म्हणलं. खरं सांगा, तुम्हाला स्वतःचं कौतुक ऐकायला आवडतं ना? झाली तुझी फालतू बडबड परत सुरू झाली. तसं पण आज खरी मजा येणार आहे. ए ऐक ना, तू ना प्लीज स्पष्ट बोलत जा. असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत जा नकोस. मी बोले ना, हा सगळं खरं खरं बोलेन. ऐकायची तयारी आहे तुमची? मी बोलेन. बोल. मी बोलेन, पण तुम्हाला वाईट वाटेल. म्हणजे वाईट म्हणजे तसं वाईट नाही, म्हणजे चांगलं भारीवालं वाईट वाटेल तुम्हाला. म्हणजे चांगलंच वाट. आता मुद्द्याचं बोलशील का? उठणं. काय? तुम्हाला उठणं लावायचंय मला. तुम्हाला टच करायचंय माझ्या अंगाला. तुम्हाला आवडणार नाही ते मला माहितीये. म्हणून तेच मी आता सांगायला आलो होतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही थोडंच असं हे असं वरवर लावल्यासारखं करा. फक्त बाकीचं मी वाटी घेऊन माझंच फासून घेईन. तेवढंच. येतो. एक मिनिट. काय झालं? एवढा नीट का वागतोयस तू माझ्याशी? पण मी वाईट कधी वागलोय तुमच्याशी? मी नीटच वागतोय. हे बरं आहे तुमचं. म्हणजे चांगलं वागलं तरी प्रॉब्लेम आहे, राग धरला तरी प्रॉब्लेम. जाऊ दे, आज दिवाळी पहाटे उगाच राग राग नको. आपण हा विषय ना नंतर कधीतरी बोलू. हा, आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. शुभ दीपावली. गोंडस, ए गोंडस. अरे बाबा, अरे केव्हाच इथं थपकल मारून बसलाय. आवर लवकर, बाहेरच्या पण नाही का अजून लाईट करायच्या आहेत. चल लवकर आवर आवर. हा मामा. हा, झाली का तयारी? काय चालेल मामा. छान काढली आहे रांगोळी. थँक्यू. हो 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 कारभारीन बाई. जरा हळू करा की प्रेमानं. नवरा की नाही मी तुमचा? हा, अंगात साल्ट सोलून काढताय सगळं. राहू द्या, वर्षातून एकदाच संधी मिळते. चांगलं संधीचं सोनं करून घेते. तुम्ही कसं गुन्हेगारांना सालटून काढता, आज मी तुम्हाला सालटून काढते. ए गोंडस, आवर पटपट. बाहेरची पण लाइटिंग करायची आहे. भाऊराया आले. चला चला बसा बसा. बसतो बसतो. वैदेही कुठे? वैदेही अगं माग बघ की. अरे या या आले. कसली गोड दिसतीये. वैदेही, अगं कधीपासून तुझी वाट बघत होतो. काकी, वाट आपण बघतोय की तेजा?
नाही काय उठणं तर वैद्यही लावणार आहे ना त्याला. काय बाबा अजवासाच्या तेलानं मॉलिश वगैरे मज्जा आहे बाबा एका पोराची. प्रिया, राहून राहून तुझंच वाईट वाटतं ग. का ग ताईडे? दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण तू एकटीच ग सणासुदीला. दीदी तू नको काळजी करूस हा. आपण हे उठणं आहे ना कुरिअर करू दुबईला. हा होय, काहीच काय मनावर घेतेस तू. नाही रे, प्रेमापोटीच बोलतीये ना ती. असं का असं का. बरं मी काय करू आता. ए तू काय नाही करायचं. जे काही करणार आहे ते वैद्यही करणार आहे. तू फक्त बसून राहायचं, ती तुला उठणं लावणार आहे. हा नाही बरोबर आहे म्हणा. हे काय त्यांना सांगायची गरज नाहीये. त्यांना हे चांगलंच जमतं. एक्सपर्ट आहेत ते एक्सपर्ट. तेल लावून धुलाई करणं हे चांगलंच जमतं त्यांना. रोज हेच करत असतात ती. धुलाई करणं कबड्डी पट्टू आहेत ना त्या म्हणून म्हणलं असं. बरोबर आहे. चला पटापटा आवरा, संपवा सगळं. माई तुझी सून म्हणजे ना बस शलाका, तोंडाला जरा आवर घालत जा. पोटात आलेलं लगेच ओटार आणायची गरज नाही. जरा बघा, जावई बापूंचं मुरून मुरून लोणचं होईल नाही तर. चालतंय आमच नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. कधी कधी नवरा बायकोच्या भीतीनं पटकन खरं बोलून टाकतो. हेच खरं. हो की नाही जाऊ बाई. तेजप्रताप, आम्ही काही चुकीचं तरी बोलत नाही ना. काय तुम्ही पण. मी गमत करत होतो. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की अशी कुठलीच गोष्ट नाही जी वैद्यांना जमत नाही असं. माहिती आहे मला, बघितलंय आम्ही. लय हुशार आहेत सुनबाई. बाबू अरे गप्पा नंतर मारूच ना. चला उठणं लावून घ्या. वैदे ये पुढे. हो तेज काय रे कर. अरे तू पण ना. हा दे इकडं माझ्याकडे दे. हा हे अगं काय बघत बसती. उठणं लावायला घे पटकन चल.
ओ हानकी बडे उठणं लावताय ना? हे असं प्रेमानं बघाल तर प्रेमात पडाल. वैदे तेजा काय खुसूर पुसूर चालली रे तुमची? उठणं लावण्याचा कार्यक्रम आहे तो पहिले आटपून घ्या. बघतेस काय, कर लवकर सुरुवात. चला हा सोहळा आटपून घ्या लवकर. आम्ही आहोतच. जालिंदर या थोड्या वेळानं काम आहे. ठीक आहे माही. काय ग वैदेही, कुठं हरवलीयस? अगं लक्ष कुठं आहे तुझं? तिचं लक्ष नेहमी आवाजावरच असतं, म्हणजे शिकार करायला. ताई पहिल्यांदा काहीतरी पॉइंटचं बोललीस बघ. तेजाची शिकारच केलीये तिनं. बरोबर बायकोच्या जाळ्यात अडकलाय बघ. आणि तिचं पण लक्ष हलत नाही बर का त्याच्यावरून. दोघं एकमेकात हरकून टुललेत. चला चला सुरू करा, मुहूर्त निघून जाईल.
काय रे त्याच्या आता गुदगुल्या नाही होते ना मी लावताना लय गुदगुल्या व्हायच्या रे तुला काय का काके अगं घेऊ दे वेळ पहिलीच दिवाळी त्यांची सुनबाई वेळ घेऊन लावा हा बया उठणं कसं खसा खसा लावायला पाहिजे हे काय चाललंय मुळू मुळू दिवाळी संपेपर्यंत होईल ना उठणं लावून होईल की अहो त्यांची पहिली वेळ आहे म्हणून विसर लागते आपण नव्हतं का पहिल्या वेळी असंच होतं की स्लोमो आणि तुम्ही काय बैल घातल्यासारखं घासताय माणूस आहे मी जनावर थोडी ग बसा सगळं अंग लालबडक करून टाकले घासून घासून बरं बरं आता मस्करी पुरे वैदी अगं लाव ना उठणं उभी काय लाव लाव जरा प्रेमानं लावा आता पटापट खवळल्या रगतात येळ खुळ मन माझ सपनात तूच अन उजेडात तुझा भास कनकत काळी जण अडकतो मधी सास पेटलेलं रान सार तुझा भिनलेला टंक एखान घोर लढाईत घुमे विजयाचा शंख चढलेला पारान पिसाटला वाराग माझ्यासाठी तूच आता गावलेला थाराग तू तार तूच पाणी उधळला रंग पेटलेल्या वनव्यात तुझ्यासाठी तुझ्या संग अरे बाबू झालंय ना उठणं लावून मग आता आंघोळीला जा आणि टाइमपास करत राहू नकोस लगेच बाहेर ये हा येणार ना आज काय बाथरूम मध्ये बसायचा दिवस नाहीये अरे तसं नाही रे आंघोळ करून झाल्यावर ओल्या अंगाने तुला कारेट फोडायचंय ना आणि ते झालं की वैदेही तुला ओवाळणार आहे ए गोंडस अरे आवर पटापट बाहेर अजून कंदील लावायचा आहे नाही तर तुलाच झिरमिळा लावून लटकूल हा नाही नाही नको मामा मामा त्याला कंदील म्हणून लटकवलं ना तर कसं दिसेल तो खरंय बर का
काय चाललंय? कालपर्यंत ज्या माणसाला बघता क्षणी माझ्या डोक्यात तिडीक जायची, त्याच्या विचारात रमले मी. का होतंय हे सगळं? म्हणजे ताई म्हणाली ते तुला खरंच कळत नाहीये का बाळा? ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ना, त्याच्या सगळ्या चुका माफ असतात. तेच प्रतापरावांचं ना खूप खूप जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्यासाठी अख्खं जग इकडचं तिकडे करतील गप्पू ते. तुला कसं कळत नाहीये ना, मला कळनाच झालंय. नाही 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 नाही, हे सगळे विचार आधी डोक्यातनं काढून टाक. हे असं काहीही होणं शक्य नाही. माई या फराळाला बसा. जालिंदर, काय दिवाळीच्या दिवशी हा असा सुटकी चेहरा? एक वाईट बातमी होती. आहेच का वाईट बातमी? काय बोला. माई, आपल्या माणसांनी अख्खं गाव पिंजून काढलं, पण तो खंडू तुपे काही गावला नाही बर का. मला वाटतं माई, तो घाबरून आहे ना गाव सोडून पळून गेलाय. म्हणजे अजूनही माई साहेब मक्तेदार या नावाची दहशत कायम आहे. तर ती तर आहेच माई. अहो, तुमच्या विरोधात एक शब्द वाईट बोलण्याची कोणाची हिंमत नाहीये. तुम्हाला चॅलेंज करणं ही तर लांबचीच गोष्ट. चॅलेंज सोडा जालिंदर, हिम्मत दाखवायची हिम्मत तर केली ना. आता याची किंमत तर द्यायलाच हवी, नाही का? नाहीतर आज हा उभा राहिलाय, उद्या दुसरा कोणतरी उगवेल. माई, तेच सांगितलं मी आपल्या लोकांना, आणि माझे पण प्रयत्न चालू आहे. तुमचे प्रयत्न चुलीत घाला. तुमचं कसं झालंय माहिती का जालिंदर? सगळं गाव मामाचं, पण एक नाही कामाचं. एक एक करून एवढी आयुष्यभर माणसं कमावलीत, पण एकाकडनंही काम काय होईना. माई, माझे 100% प्रयत्न सुरू आहे. शोधतोय आम्ही त्याला, पण कुठं जाऊन लपून बसलाय ना काहीच कळत नाहीये. विळात लपलेल्या खेकड्याला शोधणं कठीणच असतंय. खेकड्याला बाहेर काढायचं असेल तर अख्खी जमीन उद्ध्वस्त करावी लागते. म्हणायचे आता दिवाळी आलीये, दिवाळीत फटाके वाजतात. एखादा फटाका उडून घरात जाऊ शकतो, घराला आग लागू शकते, नाही का? कळलं माई? खंडू तुपेला ही दिवाळी आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. धूम धडाक्यात साजरी करा दिवाळी. 100%. आता तुम्ही म्हणाल तशीच दिवाळी साजरी होणार खंडू तुपेची. लागतो का आम्हाला? बोल आई. हॅलो वैदू, अगं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुला. बरं, तुझ्या संपूर्ण परिवाराला, जावई बापूंना, माईंना, सगळ्यांना सांग दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुला आणि पप्पांना पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. वैदू, एक बोलायचं होतं. बोल ना. अगं दिवाळी ना दिवाळी असल्यासारखीच वाटत नाही बघ. तुझी आठवणच आली बघ एकदा. बर ते जाऊ दे. जावई बापू कसे आहेत? झालं? माझ्याबद्दल एवढीच चौकशी करायची होती तुला? आणि तुला एवढंच वाटत असेल ना तर त्याला फोन कर आणि त्यालाच विचार. अगं नाही, तसं नाही वैदू. हा,
बरं तुमचं सगळं आवरलं का नाही तिकडचं? का तू आणि जावई बापू दोघंही फराला येऊन जा. जावई बापूंमुळे एवढं तायडीचं सगळं मार्गी लागलंय. दिवाळीच्या निमित्तानं तरी त्यांचं तोंड गोड करता येईल बघ, त्यांचं कौतुक करता येईल तेवढं. हा येतो. आणि तुला जे काही कौतुक करायचं ना त्याचं ते त्याच्या तोंडावर कर. उगाच मला कॉलवर सांगत बसू नकोस. ए तू न वैदू उगाच ना दिवाळीच्या दिवशी वाद नको. हा एक काम करत तुम्ही दोघं या, मी ना परेशरावांना सुद्धा निरोप पाठवते. हा बर ठेव. बर बर चालेल. वैदेही सॉरी, तुझा फोन चालू होता का? मी नंतर येते. हा काकी बोला ना, माझं झालंय बोल. अगं काही नाही, बाबूची आंघोळ झालीये, त्याला ओवाळायचं होतं. येतेस ना? येते. बरं. काय चाललंय काही कळतच नाहीये मला. आधी उठणं, मग औक्षण, ते पण सगळ्यांसमोर, आणि ते पण माझा नवरा म्हणून. या 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अजून काय काय करायला लागणार आहे काय माहिती.